श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर मला आता देवपूजा करायची आणि घरातले माझे जवळपास सगळे कामं आवरून झालेले, पण मला छान आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची आहे आणि सर्वप्रथम मला देवपूजा करायची आहे. तर मी आता देवाची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला छान एक रेसिपीसुद्धा दाखवणार आहे. तर चला मग मी आता सर्वप्रथम पूजा करते आणि तुम्हाला पण दाखवते. तर चला. म्हणजे आंघोळ झाली, देवान सायकल खेळतोय. तर चला. तर इथे मी आत्ताच फुलं तोडून आणले. तर आज गुलाबालाही खूप सारे फुलं आलेले होते आणि जास्वंदाचं झाड आहे ना समोर लावलेलं, तर त्याला पण खूप सारे फुलं आलेले होते, कारण आज 5-6 फुलं निघले जास्वंदाचे. तर चला मी आता देवाची पूजा करते. तर चला. तर आत्ताच माझी देवपूजा करून झाली आणि इथे हे वाटाणे दिसत आहेत तुम्हाला, ओले वाटाणे. तर त्याचा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथं मी 1 वाटीभर असे हे वाटाणे घेतले, सोलून घेतलेले, त्याचे दाणे काढून घेतले आणि इथं खूप सारा सांबार घेतलेला आहे. इथं घेतलेलं आहे जिरं, इथं घेतलेले आहे 3 हिरव्या मिरच्या आणि इथं खूप सारा लसूण. तर सर्वप्रथम मी मिक्सरला ग्राइंड करून घेते, कारण आज मस्तपैकी ताजा ताजा सांबार आला होता बाहेर. तर मी एक जुडी घेतली, तिथे दिसत असेल तुम्हाला, तर मी थोड्या वेळाने ती निवडून घेणार. पण सर्वप्रथम मी आता हे पराठ्याचं मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर चला. तर इथं मिक्सरला मी ह्या पद्धतीने एकदम बारीक असं हे ग्राइंड करून घेतलं. तर मी आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते. तर चला. जेव्हा मी ते ग्राइंड केलं तेव्हा मी त्याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड केलं, मी तुम्हाला सांगायला विसरले. आणि इथं मी हे गव्हाचं कणिकसुद्धा मळून घेतलेलं आहे, कारण मी सकाळी जेव्हा पोळ्या टाकल्या टिफिनसाठी तर तेव्हाच मी हे कणिक मळून ठेवलं होतं. तर इथं मी ह्या छोट्या साईजचा असा एक गोळा तोडून घेतला आणि आपण पुरणाची पोळी कशी बनवतो सेम त्या पद्धतीनं असं गोल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आपण ग्राइंड केलेलं सारण आहे ना, तर ते भरायचं. त्यावरतून थोडंसं कोरडं पीठ ॲड करायचं आणि हे असं व्यवस्थित त्याच्या व्यवस्थित कडा दाबून घ्यायच्या आणि हलक्या हातानं लाटायचं, जास्त जोर नाही द्यायचा, नाही तर म्हणजे जास्त जोर दिला तर ते फुटण्याची शक्यता आहे. तर कमी जोर द्यायचा. तर मी या पद्धतीनं हा पराठा असा लाटून घेतला. तर मी आता हा तव्यावर टाकते. मी सर्वप्रथम थोडंसं तेल टाकते. तर मी हा पलटून घेतला. तर मी परत त्याच पद्धतीनं असा गोल करून घेतला, त्याच्यामध्ये हे सारण भरलं आणि त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ असतं ना, तर ते टाकायचं आणि याला व्यवस्थित असं त्याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. चला मी आता हा काढून घेते. एकदम मस्त आणि इतका टेस्टी लागतो हा खायला, तुम्ही नक्की करून बघा आणि पटकन होणार आहे, जास्त वेळ नाही लागत त्याला. तर चला मी आता परत एक बनवते. तर हे बघा, इथं मी हा पराठा पण एकदम छान असा बनवून घेतला. तर चला, आज माझी मुलगी स्कूलमध्ये नाही गेलेली, तर तिला मी सर्वप्रथम हे बनवलेले छान पराठे देऊन देते, कारण गरम गरम छान लागतात. तर चला मी तिला देते आणि तुम्हाला दाखवते. तर इथं माझे पराठे 2 बनून झालेले आहे, कारण आज माझी मुलगी स्कूलमध्ये नाही गेली, तर मग सर्वप्रथम मी तिला देते
तर इथं मी तिच्यासाठी 2 पराठे बनवून घेतले. इथं श्वास घेतला आणि इथं लोणचं घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम मी तिला देते आणि नंतर मग मी माझ्यासाठी पण बनवते आणि त्याच्यानंतर बोलते. तर चला, तर माझे पूर्ण पराठे बनवून झालेले. तर मी आता जेवण करते. तर एकच पराठा राहिलेला आहे. तर इथं मी माझ्यासाठी पण 2 पराठे बनवून घेतले आणि इथं मी लोणचं घेतलेले. मला सॉस काही आवडत नाही, तर मी लोणच्यासोबतच खाणार आहे. तर माझी मुलगी म्हणत होती खूपच छान झाली. तर तिनं 2 खाल्ले. तर तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान लागतात आणि मुलांसाठी खूप हेल्दी आहे. आपण टिफिनमध्येही देऊ शकतो मुलांच्या. तर चला, मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते. तर माझे सगळे कामं आवरून झाले आणि आज सांबार घेतलेला होता ना, तर मी आता निवडून ठेवते. कारण हा जर आता निवडला नाही तर मग हा सुकून जाईल. तर मी आता हा निवडून ठेवते आणि तुम्हाला पाठीमागे दिसत असेल तर मी ते एवढे मोठे टोपल्यातले भांडे घासून घेतले. कारण खूप सारे भांडी पडलेले होते. तर म्हटलं आता घासूनच घ्या, कारण ते नाही घासले तर मग जास्त पडले असते आणखीन. तर मी ते भांडेसुद्धा घासून घेतले. म्हटलं आता आता हातोहात हा सांबारसुद्धा निवडून घ्या. तर चला, मी आता हा सांबार निवडते. आणि इथं दिसते तुम्हाला माझ्या आईला वाता बनवून द्यायच्या होत्या, फुलवाता. तर मग मी एवढ्या मोठ्या वाता बनवल्या 2-3 दिवसापासून, थोड्या थोड्या बनवते. तर एवढ्या मोठ्या माझ्या बनून झालेल्या आहे, कारण आईला फुलवाता लागत होत्या. तर मला तिनं 2-3 वेळेस म्हटलं की मला पण फुलवाता बनवून दे, कारण तू खूप छान फुलवाता बनवती म्हणे. तर मला पण फुलवाता बनवून दे. तर मग मी आईसाठी एवढ्या मोठ्या बनवून ठेवल्या. म्हणजे पूर्ण हा डब्बाभरच बनवून ठेवणार. हे 2-3 दिवस झाले मी बनवते थोड्या थोड्या. तर याच्यामध्येच कापूस ठेवला, म्हणजे जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी बनवते. तर चला, मी आता सांबार निवडून घेते. इथं ठेवलेला होता तो डब्बा, तर मला आठवण आली तुम्हाला दाखवायचं. तर चला, मी आता सांबार निवडते आणि नंतर बोलते. तुम्हाला वाटत असेल की ताई एवढे मोठे कामं घरी करतात, तर मग एखाद्या ताई भांड्यासाठी का बरं लावत नाही? तर आमच्या बाजूच्या ताईनं तर त्या जॉब करतात. तर त्यांनी लावलेली धुण्या भांड्यासाठी बाई. तर त्या ताई खूप उशिरा येतात. तर त्या आता दुपारचा 1 वाजलेला आहे, तरी पण त्या अजून आलेल्या नाही. मग त्या कधी येणार, त्या कधी भांडे घासणार आणि कधी धुणं धुणार, ते कपडे कधी वाळणार. तर त्याच्यामुळं मग मी लावलेली नाही. मी बरेच दिवस लावलेले होत्या त्या ताईंना, पण मग त्या खूप उशिरा येतात. तर मग त्याच्यामुळं काय होतं, देवांश दुपारी झोपलेला असला की मग त्या दार वाजवतात, मग देवांश उठून बसतो. तर मग मी त्याच्यामुळं त्यांना बंद केलं. तर मशीन असल्यामुळं मग एवढा काही त्रास होत नाही. बरेचसे कपडे मी मशीनमध्येच धुते. मग त्याच्यामुळं मग भांड्याला बाई लावायचं जीवावर येतं, कारण त्या खूप उशिरा येतात. तर आता नणंदबाई आलेल्या होत्या का नाही 5-6 दिवस. तर तेव्हा मी भांड्याला बाई लावलेली होती 5-6 दिवस, 4-5 दिवस. कारण मग खूप व्हायचं स्वयंपाक बी बनवणं आणि कोणी आलं तर त्यांच्यासोबत गप्पा मारण्यातच खूप वेळ जातो. तर मग तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं त्या ताईंना की 5-6 दिवस माझे भांडे घासून द्या. तर त्यांनी मला 7-8 दिवस माझे भांडे घासून दिले. तर मग ते दुपारी 2 वाजता येतात, कधी 1:30 वाजता येतात. तर त्याच्यामुळं मी त्या भांड्यावाल्या ताईंना लावत नाही. पण निवडून झाला तर मी आता हा फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि तुम्हाला पाठीमागे दिसत असेल घड्याळमध्ये, तर बरोबर आता 1 वाजलेला आहे. दुपारचा 1 वाजला. तर बरोबर 1 वाजेपर्यंत कामं जातात. तर चला, मी तुम्हाला बाहेर आहे ना टाईल्स टाकायची, म्हणजे समोरचा भाग आहे ना जिथं गाडी उभी राहते तर तिथं. तर दाखवते मी तुम्हाला. आणि बाहेरचं वातावरण तर इतकं खराब झालेलं आहे, कारण असं वाटतंय पाऊस येतो आहे. तर आपली जी कार आणि बाईक उभ्या असतात ना, तर तिथं टाईल्स टाकायची. तर तुम्हाला हा गेटच्या आतला भाग दिसत असेल. तर इथलं हे पूर्ण निघून आलेलं आहे. जे आपण गोबं केलेलं आहे तर ते गोबं असं निघतंय आता, कारण त्याला 6-7 वर्ष झाले करून समजा. तर मग त्याच्यामुळे त्याचे असे खपलरे निघत आहेत. तर मग माझे मिस्टर म्हटले की आपण आता एकदाचीच फडचीच टाकून घेऊ, म्हणजे टेन्शन राहणार नाही. तर ते कारागीर दादा आहे ना, तरी ते येऊन पाहून गेले. तर ते बहुतेक उद्या परवा येतील हे काम करण्यासाठी. तर इथं पूर्ण टाईल्स टाकून घ्यायची आहे. जर हे किचनच्या बाजूची बोळी दिसते ना, तुम्हाला दिसत असेल, तर इथं किचनचं दार आहे. तर त्या साईडनं सुद्धा त्या बोळीमध्ये पूर्ण टाईल्स टाकून घ्यायचे आहे. कारण मग तेही एकदाचं काम होऊन जाणार, नेहमी नेहमी करायचं काम नाही. तर तिथेही टाईल्स टाकायचे आहे. आणि तुम्हाला इथं आज गाडी दिसत नसेल, तर गाडी माझे मिस्टर स्कूलमध्ये घेऊन गेलेले. तर इथं खेळतोय देवांश. तर हे बघा, इथं देवांची काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे. काय बनवतोय तू देवांश? मोठं मंदिर. मोठं मंदिर. हा. हो का रे? हे बघा, तो त्याच्या मनानं काही ना काही ॲक्टिव्हिटी करत राहतो. ठीक आहे, बनव तू आणि आम्हाला दाखवशील ना? हो. ठीक आहे. हे बघा, देवांशनं इथं हे पूर्ण बनवलं.
झालं का बनवून? थांबायचं? ठीक आहे. हे बघा इथे ते ना हे पूर्ण बनवलं. काय बनवलं बाबू तू? मंदिर बनवलं जे जे बाप्पाचं. तर हे बघा, हे बघा इथं देवांशनं हे बनवलं. चल आता तू झोपतो ना? चल आता झोप. तर इथं माझी संध्याकाळची सेवा सुरू होती. तर त्याच्यामध्ये मी 11 माळी स्वामी समर्थ सारामृत याचे 3 अध्याय याचं पठण करत असते. आणि मी जरा स्वामी समर्थांची सेवा जास्त करते. तर जो मागचा गुरुवार गेला की नाही, तर त्या गुरुवारपासून मी सुरुवात केलेली आहे वाचण्यासाठी. तर मला स्वामी समर्थांचे खूप छान छान अनुभव आलेले. तर मी तुम्हाला एखाद्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार. कारण आपण कोणत्याही देवाची सेवा केली तर ती मनाभावानं करायची. तर चला ताईंनो, मी आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. उंबरठ्याजवळसुद्धा एक दिवा लावला आणि तुळशीजवळचीसुद्धा दिवाबत्ती करून. तर चला मला आता स्वयंपाक करायचा आहे. तर मी आता स्वयंपाक करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पण असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हेल्दी खा आणि मस्त रहा.